नाव वी आर गोइंग टू रिमेनिंग क्वेश्चन्स. ओके, क्वेश्चन नंबर 4 अप टू क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण केले. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपले जे काही क्वेश्चन होते त्याच्यामध्ये फर्स्ट वाला केला आहे आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिला पण झाला आहे आपला. ठीक आहे, हे जे काय आपलं आताचा जो व्हिडिओ आहे हा 1.5 म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक पूर्ण ओव्हर होईल. ठीक आहे, बघा इथं काय करायचं. स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट. ठीक आहे, स्विचिंग सर्किट तर काढलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल काढायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला सिम्बॉलिकली फॉर्म माहिती पाहिजे. ठीक आहे, इथं काय येणार मग लेट द्या लागेल ना. काय येणार पी साठी द स्विच S1. क्यू साठी काय असणार आहे, क्यू साठी असणार आहे द स्विच S2 आणि S1 डॅश आणि S2 डॅश दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे नेगेशन ऑफ P आणि नेगेशन ऑफ Q. काय डिनोट करणार नेगेशन ऑफ P द स्विच S1 डॅश द स्विच S2 डॅश. ठीक आहे, एवढं माहिती पाहिजे. ह्याच्यासाठी रिप्रेझेंट करतो आपण. आणि लॅम्प साठी काय L लॅम्प. ओके, बघा त्याच्यामध्ये काय काय दिलं. द सिम्बॉलिकली फॉर्म ऑफ द सर्किट. काय नाही तर सिम्बॉलिकली फॉर्म ह्याच्यामध्ये S1 म्हणजे P आणि बाकीचे सगळे जे सर्किट आहे स्विचिंग आहे ते कशामध्ये जॉईंट आहे ऑर मध्ये. म्हणजे ऑर हे कोणासोबत आहे, हे सिरीज मध्ये आहे. S1 डॅश म्हणजे काय असणार आहे दॅट इज नेगेशन ऑफ P. सिरीज मध्ये आहे, सिरीज मध्ये असेल तर अँड येणार. हे अँड नेगेशन ऑफ Q. S2 डॅश म्हणजे नेगेशन ऑफ Q. परत हे ऑर मध्ये जॉईंट आहे ह्या स्विचिंगला. म्हणजे ऑर साठी काय येणार इथं S1 S2 म्हणजे इथं येणार P अँड का इथं अँड का कारण हे सिरीज मध्ये आहे म्हणून अँड. ठीक आहे, S2 म्हणजे Q. हे झालं सिम्बॉलिकली फॉर्म. मग पहिले तुम्हाला काय काढायला लागेल आता P Q काढायला लागेल स्विचिंग टेबलसाठी. त्याच्यानंतर नेगेशन ऑफ P नेगेशन ऑफ Q काढायला लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ना हे 1 बाय 1 सॉल्व्ह करायला लागेल तरच आन्सर आहे. आणि नंतर इंटरप्रिट इट म्हणजे रिझन द्यायचं कोणतं स्विचिंग चालू का बंद आहे. ओके, पहिले एवढं टेक स्क्रीनशॉट करा, पुढचं सांगतो तुम्हाला. स्विचिंग टेबल बघा काय आहे. स्विचिंग टेबल ह्या सिम्बॉलिकली फॉर्मसाठी स्विचिंग टेबल काय आहे बघा. इथं P आणि Q आहे म्हणजे 4 रोज येणार. ठीक आहे, R आहे का इथं, R नाही आहे. R असला असता तर 8 रोज आले असते. बघा P साठी काय घेतलं 1 1 0 0, Q साठी 1 0 1 0. ठीक आहे, माहिती तुम्हाला. नेगेशन ऑफ P ह्याचं अल्टरनेट 1चं 0 0, इथं 0 0 1 1 येणार. आणि नेगेशन ऑफ Q साठी काय येणार 0 1 0 1. बघा 0 1 0 1. नाव नेक्स्ट नेगेशन P अँड नेगेशन Q. नेगेशन P अँड नेगेशन Q. ठीक आहे, नेगेशन P कुठे आहे आणि नेगेशन Q इथे. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 0 × 0 0च येणार. 0 × 1 0, 1 × 0 0, 1 × 1 दॅट इज 1. ठीक आहे, P अँड Q इथं पण 1 × 1 1. रिमेनिंग ऑल टाइम 0 असणार, इथं 0 येणार. ठीक आहे, हां आता मी हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू का पहिलं. P अँड हे करतो त्याच्यानंतर ना ऑर ह्याच्यासोबत करतो किंवा इथं पण ब्रॅकेट टाकू शकता, ह्याला पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला इझी जाईल तसं. P ऑर नेगेशन P अँड नेगेशन Q. ठीक आहे, ह्याला 1 देतो इथं मी. असं करू शकता तुम्ही सॉल्व्ह. P ऑर ही टर्म म्हणजे P इथं आहे आणि ही टर्म कुठे ही वाली इथं आहे. मध्ये काय इथं ऑर आहे म्हणजे एक जरी 1 असेल तरी 1 येणार. 1 0 1 ऑर म्हणजे ॲडिशन 1 0 1 0 0 दॅट इज 0 येणार. 0 1 दॅट इज 1. ठीक आहे, हे 1 ह्याला सेकंड देतो मी. सेकंड कुठे हे सेकंड म्हणजे इथं काय लास्टला 1 ऑर म्हणजे ॲडिशन होणार आणि सेकंड. ओके, बघा आता कुठं कुठे येणार 1. इथं 1 येणार, इथं 1, इकडं 0, इथं 1. ठीक आहे, म्हणजे इथं आन्सर काय येणार लास्टला. द गिवन सर्किट इज ऑन एक्सेप्ट काय असणार आहे एक्सेप्ट 0 1. ठीक आहे, 0 1 ला ऑफ असणार. इंटरप्रिट काय लिहिणार तुम्ही द स्विचिंग सर्किट इज ऑन एक्सेप्ट 0 and 1. ठीक आहे, पाठीमागं आन्सर बघा मॅच होईल तुमचं, तसंच दिलेलं आहे. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. इंटरप्रेट लिहायचे तुम्हाला लास्टला तर मार्क्स भेटतील. टेक दिस स्क्रीनशॉट. 5 मध्ये काय दिलं ऑप्टेन दी सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. जे काही तुम्हाला हे दिलेलं आहे
एक्सप्रेशन ते सिंपल ह्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर काय विचारलं, फॉलोइंग ड्रॉ दी करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. हे जर तुम्ही एक्सपान्शन करणार आहे ते जे काय आन्सर आहे त्याचं सर्किट फॉर्म करायचं आहे. ठीक आहे, ह्या क्वेश्चनचा असा अर्थ होतो. बघा काय करणार आहे तो, क्यू अँड नेगेशन क्यू. बघा इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू शकतो आपण, क्यू अँड नेगेशन क्यू. सपोज मी इथं ट्रू घेतलं, सपोज ट्रू, क्यूचं नेगेशन, ट्रूचं काय येतं फॉल्स येतं, ट्रू अँड फॉल्स काय येतं, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स येतं. म्हणजे मी हे पूर्ण स्टेटमेंट फॉल्स लिहिलं, पी ऑर हे फॉल्स. कोणचा लॉ यूज केला, दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे, लगेच लक्षात राहायला पाहिजे कोणचा लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ. नाव नेक्स्ट वन, पी ऑर एफ. एक व्हॅल्यू अननोन आहे, दुसरी व्हॅल्यू नोन आहे. बघा एक व्हॅल्यू जर माहिती असेल दुसरी व्हॅल्यू माहीत नाही, त्या लॉला काय बोलणार, आयडेंटिटी लॉ. इथे मी आयडेंटिटी लॉ यूज करणार आता, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, आयडेंटिटी लॉला काय ना, बघा इथं एफ आहे, मध्ये ऑर आहे. इथं जर एफ असेल, एफ ऑर एफ, इथं जर एफ असेल, एफ ऑर एफ, एफ येणार म्हणजे पी वर डिपेंड असणार. पीची व्हॅल्यू ट्रू असेल, ट्रू ऑर एफ, ट्रू येणार म्हणजे व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे, पी वर. म्हणजे मी ते येणार आन्सर येणार पी. दिस इज कॉल्ड एज आयडेंटिटी लॉ. नाव नेक्स्ट, स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट. ठीक आहे, स्विचिंग सर्किट काय आले का, नसतं पी, म्हणजे पी साठी काय ना फक्त असं काढणार. ठीक आहे, एक लॅम्प लावणार, झालं, इथे देणार S1. पी साठी मेन्शन करावं लागेल, पी काय असणार तुमचा, द स्विच S1. ओके, एकदम इझी आहे, काय अवघडण्याचे. टेक दिस स्क्रीनशॉट. नाव सेकंड वन मध्ये काय ना, नेगेशन पी अँड क्यू ऑर नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ऑर पी अँड नेगेशन क्यू. आता ह्याचं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे लय मोठं आन्सर आहे असं वाटत असेल तुम्हाला, पण तसं काय नाही. लॉज तुम्ही व्यवस्थित यूज केले तसं ते एक्सपांड होणार. ठीक आहे, लॉज बघा इथं काय काय ना, इथं सेम दिसतंय का तुम्हाला, ह्याच्यात आणि ह्याच्यात. ठीक आहे, इथे मी ब्रॅकेट टाकतो असं वाटलंच तर. ठीक आहे, दोन्ही सेम दिसतंय म्हणजे मी काय करणार, नेगेशन पी अँड, तर मी हे कॉमन काढणार. ठीक आहे, राहिलं काय मग, क्यू ऑर. ठीक आहे, क्यू ऑर काय राहिलं, नेगेशन ऑफ क्यू. बरोबर का, हे बघायचं साईन, हे बघा क्यू ऑर नेगेशन क्यू. आणि हे दोन्ही तर बघा, हे दोन्ही कॉमन काढलं मी, असं येणार त्याचं. पुढे नेक्स्ट ऑर आहे ॲज इट इज, आणि पी अँड नेगेशन क्यू. बघा हे जर तुम्ही परत अप्लाय करणार, हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार तर परत हेच येणार, म्हणजे हे इनव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. ठीक आहे, ह्याच्या रिव्हर्स केला आपण, इनव्हर्स, सॉरी फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ येणार, पण इनव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे ना, बघा एक क्यू आहे, एक नेगेशन ऑफ क्यू आहे. हे सॉल्व्ह केलं तर अगोदरच आत्ता काय ते तो कॉम्प्लिमेंट लॉ. ह्याचं काय म्हणायची व्हॅल्यू, ऑर असेल तर एक व्हॅल्यू ट्रू आहे, सपोज ट्रू ऑर आहे, ऑर ट्रू ऑर फॉल्स, ट्रू येणार म्हणजे इथं व्हॅल्यू ट्रू येणार. नेगेशन पी अँड ट्रू. ओके, ऑर पी अँड नेगेशन क्यू. कोणचा लॉ यूज केला इथं, दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. नाव नेक्स्ट, हां एक व्हॅल्यू माहिती आहे, बघा एक व्हॅल्यू ट्रू माहिती आहे, एक व्हॅल्यू अननोन आहे. ट्रू अँड, इथे जर ट्रू असेल तर ट्रूच आहे, इथे जर फॉल्स असेल तर फॉल्सच आहे ना, म्हणजे डिपेंड कोणावर आहे, याच्यावर. म्हणजे इथं नेगेशन पी ऑर पी अँड नेगेशन क्यू. एक व्हॅल्यू माहिती होती, एक व्हॅल्यू अननोन होती, म्हणजे अशा लॉला काय बोलणार तुम्ही, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. नाव नेक्स्ट वन, अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करा. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा, नेगेशन पी ऑर पी. ठीक आहे, अँड आहे, अँड मध्ये येणार नेगेशन पी अँड, सॉरी नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू. ठीक आहे, ह्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणणार, दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, बघा आता काय येणार, हां कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू शकतो का, नेगेशन पी ऑर पी. समजा पीची व्हॅल्यू ट्रू आहे, ट्रू ऑर फॉल्स म्हणजेच काय येणार, ट्रू येणार म्हणजे हे ट्रू. ठीक आहे, ॲड नेगेशन पी ऑर नेगेशन क्यू म्हणजेच काय असणार, तर कोणचा लॉ यूज केला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ.
नाउ नेक्स्ट वन, टी अँड नेगेशन पी और नेगेशन क्यू. एक व्हॅल्यू माहिती आहे, एक व्हॅल्यू माहीत नाही, पण इथे टी अँड ह्याच्यावर डिपेंड असणार ना, म्हणजे आयडेंटिटी लॉ झाला. म्हणजे इथे आहे ना नेगेशन पी अँड नेगेशन क्यू, सॉरी इथं मध्ये ऑर आहे, ऑर व्यवस्थित येतं. एक मिनिट, कोणता लॉ यूज केला, आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, असं येणार ते. आणि ह्याचं स्विचिंग सर्किट कसं आहे ना, द स्विचिंग सर्किट, स्विचिंग सर्किट, स्विचिंग सर्किट काय येणार, दोन्ही ऑर मध्ये आहेत, म्हणजे इथं असं येणार. ठीक आहे, एकदम इझी आहे. S1 डॅश S2 डॅश झालं. S1 डॅश म्हणजे नेगेशन पी इथं मेन्शन करायचं. S1 डॅश सॉरी नेगेशन पी इज अ S1 डॅश, नेगेशन क्यू इज अ S2 डॅश. ठीक आहे, असं स्विचिंग सर्किट आहे ना, एक स्क्रीनशॉट. नाव नेक्स्ट थर्ड वाला बघा काय दिलं, पी ऑर नेगेशन क्यू ऑर नेगेशन आर अँड पी ऑर दिस टर्म क्यू अँड आर. आता ह्याच्यामध्ये बघा काय, इथे मी ब्रॅकेट टाकू का ह्याला. ठीक आहे, इथं बघा हे दोन्ही सेम आहेत, बरोबर. दोन्ही सेम असेल तर काय करणार आपण, पी ऑर बघा हे तर सेम आहे. मग त्याच्यातून काय कॉमन काढणार तुम्ही, नेगेशन क्यू ऑर नेगेशन आर, हे तर ॲज इट इज राहणार. ठीक आहे, हे ॲज इट इज अँड ही टर्म क्यू अँड आर. इनवर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला आहे, इथं फक्त लिहिणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पण ॲक्च्युली कोणचा आहे, इनवर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कारण हे परत आपण केलं ना परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट ह्याच्यामधून काय काय करू शकतो आपण, पी ऑर, ह्याच्यातून नेगेशन कॉमन काढू का मी, नेगेशन कॉमन काढलं काय होणार, क्यू ऑरचं अँड होणार आणि आर ॲज इट इज. बघा नेगेशन परत आतमध्ये नेगेशन क्यू होणार, परत अँडचं ऑर होणार. ठीक आहे, नेगेशन आतमध्ये येणार, नेगेशन ऑफ आर होणार. ठीक आहे, अँड ॲज इट इज क्यू अँड आर. ठीक आहे, ह्याला कोणचा नाही लिहिलं चालेल, नेगेशन फक्त बाहेर काढलं आपण. डी मॉर्गन्स लॉ लिहू शकतो आपण तिथं, इनवर्स डी मॉर्गन्स लॉ, पण राहू द्या. आता बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, सपोज मी ह्या व्हॅल्यूला इथे सपोज पी कन्सिडर केलं, नेगेशन ऑफ पी, आणि ह्या व्हॅल्यूला अँड पी कन्सिडर केलं, दोन्ही सेमच आहेत ना. ठीक आहे, पी सपोज मी घेतला ट्रू आणि हे फॉल्स आहे, ट्रू अँड फॉल्स. काय येतो, ट्रू अँड फॉल्स, दॅट इज फॉल्स येतो. ठीक आहे, म्हणजेच काय येणार इथं, ह्याच्या जागी हे कॉम्प्लिमेंट लॉ यूज करतो, पी ऑर फॉर, दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. नाव नेक्स्ट एक व्हॅल्यू एफ आहे, मध्ये ऑर आहे पी. इथे जर ट्रू असेल तर ट्रू येणार, फॉल्स असेल तर फॉल्स येणार, म्हणजे पी वर डिपेंड व्हॅल्यू आहे, दॅट इज पी येणार. म्हणजे हे आयडेंटिटी लॉ, कारण एक व्हॅल्यू माहिती होती, एक व्हॅल्यू अननोन होती, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, पी. द स्विचिंग सर्किट काय येणार, द स्विचिंग सर्किट, पी ला काय डिनोट करणार, द स्विच S1. ठीक आहे, म्हणजेच काय येणार स्विच साठी असं एकच स्विच येणार, इथं लॅम्प ग्लो. ओके, इथं S1 झालं. अवघडच आहे ह्याच्यामध्ये, काय अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. बघा लास्टचा जो चौथा जो आहे ह्याच्यामधला तो तुम्हाला करायचा आहे. आणि एक्सरसाइज 1.5 पण संपला, म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक पूर्ण ओव्हर झालेलं आहे. ठीक आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करावं लागेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फुल मार्क्स भेटतील, नाहीतर भेटणार नाही. मेन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉज समजले पाहिजे. जर लॉज समजले नाही तर काय फायदा नाही तुमचा शिकून ह्याच्यामध्ये. ठीक आहे, लॉज व्यवस्थित समजले पाहिजे. 1.1 1.2 1.3 तुम्हाला आरामात येईल, पण 1.4 आणि 1.5 इझिली येणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे, रट्टा मारू नका लॉससाठी. पार्ट जर करत बसला तर येणार नाही कधीच. आणि हा डिफरन्शिएशनचे जे काही झालेत आपले व्हिडिओ #23 पर्यंत ते व्यवस्थित बघा आणि बिना स्किप करता बघा, तरच तुम्हाला येईल. ठीक आहे, ओव्हरऑल तुम्हाला 1 बाय 1 नाही का 1 बाय 1 तुम्हाला
चॅप्टर अपलोड करत जाईल. ठीक आहे, तुम्ही त्याचा व्यवस्थित युटिलाइज करा तर तुम्हाला कुठेतरी 12th स्टँडर्ड चांगले मार्क्स पडतील, अन्यथा पडणार नाही. ठीक आहे, आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असणार तो मोटिवेशनल असणार. प्लीज त्यांनी सगळ्यांनी बघा. ठीक आहे, मोटिवेशनल व्हिडिओ, एज्युकेशनल मोटिवेशनल असणार, ते तुमच्या उपयोगी येणार. ठीक आहे, ओके.